विंटर हेअर केअर प्रेझेंटेड बाय स्मिता विथ स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. आता स्त्रीचे केस म्हणजेच तिच्या सौंदर्याची ओळख असते. पण या विंटर सीझनमध्ये जर याच केसांची योग्य काळजी घेतली नाही, तर हे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होतात. म्हणजेच केसांमध्ये ड्रायनेस, हेअर फॉल, डॅन्ड्रफ यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण जर योग्य काळजी घेतली तर या विंटर सीझनमध्ये सुद्धा हेअर हे सॉफ्ट, शायनी आणि हेल्दी राहू शकतात. हिवाळ्यात केसांची समस्या प्रत्येक क्लायंटला असते आणि म्हणूनच विंटर हेअर केअर हा ब्युटी पार्लर कोर्समधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात हिवाळ्यातील केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावर प्रोफेशनल ट्रीटमेंट कशी करायची याबद्दलची संपूर्ण थेअरी तुम्ही आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात. हा व्हिडिओ खास प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिला तिचे केस सुंदर, निरोगी आणि मजबूत ठेवायचे आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत वाय हेअर नीड्स स्पेशल केअर इन विंटर सीझन. विंटर सीझनमध्ये आपल्या केसांची विशेष काळजी का घ्यावी लागते, त्याची काही कारणे आहेत ते जाणून घेणार आहोत आणि केसांवर होणारा परिणाम आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे इफेक्ट ऑफ कोल्ड वेदर ऑन हेअर. या थंड हवामानाचा केसांवरती परिणाम होत असतो आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट म्हणजे असा असतो केसांवर की हेअर हे ड्राय होतात, रफ होतात, स्काल्पमधील हायड्रेशन लूज होतं, नॅचरल सॉफ्टनेस आहे हेअरमधला तो कमी होतो, रेड्यूस होतो. त्याचबरोबर हे जे कोल्ड हवा आहे याच्यामुळे केसांच्या वरील जो थर आहे, बाहेरील थर आहे, ज्याला क्युटिकल म्हटलं जातं, त्या क्युटिकलला हे थंड वारे डॅमेज करतात आणि त्यामुळे केस हे ब्रिटल होतात, ब्रेक होतात. नेक्स्ट आहे लो ह्युमिडिटी रेड्यूस मॉइश्चर. म्हणजे या थंड विंटर सीझनमध्ये थंड हवेमुळे जी आर्द्रता आहे, जो मॉइश्चर आहे तो कमी असतो या विंटर सीझनमध्ये. लो ह्युमिडिटी असते आणि या आर्द्रतेच्या कमतरतेमुळे केसांवर याचा परिणाम जाणवतो. तर जे हेअर आहे याच्यामधलं वॉटर कंटेंट आहे हे लूज होतं म्हणजे कमी होतं. क्युटिकल ओपन होतात, हेअर डॅमेज होतात, फ्रीझी होतात. यामुळे हेअरचं लुक आहे ते डल होतं, लाईफलेस होतं, म्हणजे केस निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. आणि यामुळे या विंटर सीझनमध्ये केसांना जास्त मॉइश्चरायझिंगची गरज असते. नेक्स्ट आहे रेड्यूस नॅचरल ऑइल ऑर सीबम प्रोडक्शन. आता हे जे स्काल्प आहे याच्यामध्ये स्वतःचं एक नॅचरल ऑइल प्रोड्यूस होत असतं, त्याला आपण सीबम असं म्हणतो. आणि हे सीबम काय करतं, केसांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं आणि त्यांना नरिश करण्याचं काम करत असतं. परंतु या विंटर सीझनमध्ये या सीबममध्ये कमतरता होते, म्हणजे हे सीबमचं प्रोडक्शन डिक्रीज होत असतं. त्याचबरोबर स्काल्पमध्ये ड्रायनेस येतो यामुळे आणि इचिंगचा प्रकार हा केसांमध्ये जाणवतो, डोक्यामध्ये जाणवतो. हेअर हे नॅचरल जे त्याला जे पोषण मिळत असतं, नरिशमेंट मिळत असते, ती या हेअरमधली कमी होऊन जाते. हिवाळ्यात यामुळे काय होतं, हिवाळ्यात जर सिबमचं जे प्रोडक्शन आहे हे कमी होत असतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तेलाची मसाज जी आहे, ऑइल मसाज आहे, हे करणं अत्यंत गरजेचं असतं. यामुळे जे केसांमधील सीबमचं जे म्हणजे प्रमाण आहे ते मेंटेन राहतं. म्हणजे सीबम जरी कमी झालं तर त्याची कमतरता या ऑइल मसाजमुळे पूर्ण होत असते. नेक्स्ट आहे यूज ऑफ हॉट वॉटर फॉर हेअर वॉश. आता बहुतेक लोक हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर करतात, जे केसांसाठी हानिकारक असतं. म्हणजे जास्त गरम पाण्याचा जर यूज केला, जास्त प्रमाणात जर शॅम्पूचा यूज केला किंवा गरम हॉट वॉटरचा
जर वापर केला तर त्या केसांवरील जे म्हणजे स्काल्पवरील जे नॅचरल ऑइल आहे ते पूर्ण निघून जाते आणि हेअर हे एक्स्ट्रीमली ड्राय होतात. हेअरफॉल इन्क्रीज होतो, डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतं. म्हणूनच अशा विंटर सीझनमध्ये केसांना सौम्य शॅम्पू, ज्याला माइल्ड शॅम्पू म्हटलं जातं, याचा यूज करावा. त्याचबरोबर कंडिशनरचा यूज करणे, हेअर स्पासारख्या ट्रीटमेंट करणं हे अत्यंत आवश्यक असतं. नेक्स्ट आहे ड्राय स्काल्प अँड डॅन्ड्रफ फॉर्मेशन. ड्राय स्काल्प इज व्हेरी कॉमन इन विंटर सीझन. आता विंटर सीझनमध्ये डॅन्ड्रफ असणं ही एक कॉमन समस्या झालेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की जी डेड स्किन आहे त्याचा थर जमा होत राहतो. मॉइश्चर चं लेवल कमी होतं, लॅक ऑफ मॉइश्चर असतं आणि पुअर स्काल्प नरिशमेंट म्हणजेच जे स्काल्प आहे त्याला योग्य नरिशमेंट भेटत नाही. कारण जो डेड स्किनचा थर जमा झालेला असतो त्यामुळे या स्काल्पला नरिशमेंट व्यवस्थित भेटत नाही आणि ज्या थराचं रूपांतर हे डॅन्ड्रफमध्ये होत राहतं. आणि याच्यामध्ये डॅन्ड्रफमध्ये व्हाईट फ्लेक्स असे म्हणजे ज्याला पांढरा असे खवले असणारा कोरडा कोंडा तयार होतो. इचिंगचं प्रमाण, जळजळ होणं, इचिंग, इरिटेशन या गोष्टी वाढतात. हेअरफॉल वाढतो आणि त्यामुळे आपण सतत केसांमध्ये स्क्रॅचिंग करत असतो किंवा इचिंग होत असते म्हणून आपण स्पर्श करत असतो. जितक्या जास्त आपण ते हेअरफॉल होत असताना स्क्रॅचिंग करतो तेवढं त्या स्काल्पला इजा पोहोचत असते. तर याच्यासाठी काही हिवाळ्यामध्ये स्पेशल केअर असते म्हणजे अँटी डॅन्ड्रफ ट्रीटमेंट आहे, मॉइश्चरायझिंग ट्रीटमेंट आहे. यासारख्या ज्या ट्रीटमेंट आहे त्याची इथे गरज लागत असते. नेक्स्ट आहे इन्क्रीज हेअरफॉल अँड ब्रेकेज. म्हणजे या विंटरमुळे हेअर रूट्स हे वीक होतात आणि त्याचाच परिणाम तसेच ड्रायनेससुद्धा वाढलेला असतो आणि त्यामुळे हेअर रूट वीक होतात, ड्रायनेस वाढतो, हेअर शाफ्ट हे ब्रिटल होतात म्हणजे तुटतात. त्याचबरोबर हेअर हे इझिली ब्रेक होतात. ज्यावेळेला आपण कोंब करतो तर मुळासकट ते केस इझिली निघून येतात आणि याच्यामुळे काय होतं की केस कमकुवत झाल्यामुळे आणि त्याच्यामध्ये ब्रेकेजचं प्रमाण वाढल्यामुळे हेअरफॉलसुद्धा वाढतो. नेक्स्ट आहे फ्रिक्शन फ्रॉम वुलन क्लोथ्स अँड कॅप्स. आता अनेक वेळा असं होतं की हिवाळ्यामध्ये अ, जे वुलन आहे त्याच्या कॅप्स असतील, स्कार्फ असेल, स्वेटर्स असतील, तर यासारखे क्लोथ्स आपण यूज करतो किंवा आपले हेअर पूर्णपणे झाकण्यासाठी. तर तशा कंडिशनमध्ये हे वुलनच्या कॅप्स आहे, स्कार्फ्स आहेत, स्वेटर्स आहेत, तर याच्यामुळे त्या केसांवरती एक फ्रिक्शन तयार होतं आणि त्या फ्रिक्शनचा परिणाम असा होतो की जे क्युटिकल असतात ते डॅमेज होतात आणि याच्यामध्ये डॅमेज झाल्यामुळे क्युटिकल फ्रिझीनेसचा प्रमाण वाढतो. म्हणजे पूर्ण असे केस कुरळे कुरळे आपल्याला वाटू शकतात आणि स्प्लिट एंड्स सुद्धा याच्यामुळे वाढतात. त्यामुळे विंटर सीझनमध्ये सीरम, कंडिशनर यांसारखे जे आपल्या केसांसाठी प्रोटेक्टिव्ह केअर घेणारे जे काही प्रॉडक्ट आहे, याचा यूज करणं अत्यंत आवश्यक असतं. नेक्स्ट आहे रेड्यूस ब्लड सर्क्युलेशन टू स्काल्प. आता अनेक वेळा असं होतं की या थंड हवामानामुळे रक्तप्रवाह जो आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन जो आहे तो स्लो झालेला असतो स्काल्पचा, आपल्या डोक्याचा. त्याच्यामुळे लेस ऑक्सिजन असणे किंवा न्यूट्रिएंट्स जे आहे केसांपर्यंत नीट पोहोचत नाही. त्याचबरोबर हेअर ग्रोथ एकदम स्लो होते आणि हेअर हे वीक होतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय म्हणजे परिणाम होतो की या ब्लड सर्क्युलेशन न मिळाल्यामुळे ओव्हरऑल या केसांमध्ये पूर्णपणे ब्रेकेज येतो, हेअरफॉल वाढतो, ऑक्सिजन नीट मिळत नाही, न्यूट्रिएंट्स मिळत नाही. त्यामुळे ऑइल मसाज करणं, केसांना स्टीम थेरपी देणं, याच्यामुळे हिवाळ्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर होतं आणि जी हेअरची लाईफ आहे किंवा हेल्दीनेस आहे तो वाढण्यासाठी इथे मदत होते. नेक्स्ट कारण आहे की विंटर सीझनमध्ये लेस वॉटर इनटेक इन
विंटर. आता हिवाळ्यामध्ये आपण पाण्याची कमतरता होते आपल्या शरीरामध्ये. पाणी कमी पिणे हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. तर याच्यामुळे काय होतं, की शरीराचं पाण्याची कमतरता निर्माण होऊन केसांवर याचा परिणाम होतो. ड्राय स्काल्प होणे, डल हेअर होणे, निस्तेज होणे, त्याचबरोबर वीक हेअर स्ट्रक्चर, पूर्ण केसांचं स्ट्रक्चर हे वीक होऊन जातं. अशा वेळेला केसांना ऑइल मसाज आहे किंवा इंटरनल केअरसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे पाणी घेणं, पोषणयुक्त आहार करणं, हे त्या केसांसाठी अत्यंत गरजेचे असते. नेक्स्ट कारण आहे या हिवाळ्यामध्ये हेअर क्युटिकल डॅमेज इन विंटर. म्हणजे हेअर क्युटिकल जे असतात, केसांचा जो बाह्य थर असतो किंवा केसांचं जे तसेच केसांच्या शाफ्टचं जे संरक्षण करतं, तर ते बाह्य थर आहे त्याला आपण म्हणतो क्युटिकल. पण या क्युटिकलला जर डॅमेज झालं तर पूर्ण ओव्हरऑल केस हे अनहेल्दी होतात. म्हणजे क्युटिकल ओपन होतात या विंटर सीझनमध्ये आणि क्युटिकल ओपन राहिल्यामुळे ते ड्रायनेस जास्त प्रमाणात वाढतं. त्याचबरोबर हेअरमध्ये जो मॉइश्चर आहे तो मध्ये इझिली कमी होतो. कारण ते क्युटिकल ओपन असतात. त्याच्यामुळे त्या केसांमध्ये तो ओलावा टिकून राहत नाही आणि त्याचाच परिणाम असा असतो, की केस हे फ्रीझी आणि डॅमेज होत राहतात. तर अशा केसांवरती ज्या केसांचे क्युटिकल पूर्ण ओपन आहे, जे हाताला रफ लागतायत, कोरडे एकदम लागतायत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल असं इलेक्ट्रिसिटीसाठी स्टॅटिक स्टिक असं म्हटलं जातं. असा इफेक्ट जाणवतो केसांमध्ये. केस एकमेकांना असे ड्राय झाल्यामुळे घर्षण झाले, की एकदम असं वाटतं, की केसांमध्ये करंट वगैरे निर्माण झालाय की काय. तशा कंडिशनमध्ये ते पूर्ण डॅमेज झालेले हेअर असतात आणि अशा हेअरला डीप कंडिशनिंग आणि हेअर स्पा यासारख्या ट्रीटमेंटची गरज असते. अशा ट्रीटमेंट केल्यामुळे ते क्युटिकल सील होतात आणि त्यामुळे ते हेल्दी राहण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॉमन विंटर हेअर प्रॉब्लेम्स. आता विंटरमध्ये प्रत्येक स्त्रीला हेअर रिलेटेड हे प्रॉब्लेम एक असे प्रॉब्लेम आहे जे कॉमन असतात. म्हणजे प्रत्येक विंटरमध्ये हा प्रॉब्लेम प्रत्येक हेअरवरती होतोच. एक ब्युटिशियन म्हणून किंवा स्टुडंट म्हणून ज्यावेळेला तुम्ही ब्युटी पार्लर कोर्स शिकत असाल त्यावेळेला तुम्हाला हे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं. तर आपण जाणून घेऊयात की हे प्रॉब्लेम कोणते कोणते आहे आणि हे आयडेंटिफाय कसे करायचे. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जो कॉमन प्रॉब्लेम असतो हेअरवरती तो म्हणजे ड्राय अँड रफ हेअर. तर आता ड्राय आणि रफ हेअर झालेले आहे हे कसे ओळखायचे. तर हेअरमध्ये जे मॉइश्चर आहे हे पूर्ण निघून गेलेलं असतं. हेअर जे आहे एकदम हार्ड असे हाताला फील होत असतात, लाईफलेस झालेले असतात, त्यात निर्जीव झालेले असतात, निस्तेज लुकवाईज एकदम निस्तेज झालेले असतात हेअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये स्प्लिट एंड्स इन्क्रीज झालेले असतात, वाढलेले असतात. नेक्स्ट जो कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डॅन्ड्रफ अँड इची स्काल्प. लक्षात ठेवा ज्यावेळेला ड्राय स्किन होते त्यावेळेला जे स्केल्स आहे ते स्किनवरती राहतात ते पूर्णपणे क्लीन होत नाहीत आणि हे व्हाईट फ्लेक्स यालाच आपण डॅन्ड्रफ असे म्हणतो. आता या डॅन्ड्रफमध्ये पण दोन प्रकार असतात. एक व्हाईट डॅन्ड्रफ म्हणजे ड्राय डॅन्ड्रफ आणि एक स्टिकी डॅन्ड्रफ. स्टिकी डॅन्ड्रफ हा येल्लोइश असतो आणि तो एकदम स्काल्पला चिटकून बसलेला असतो आणि जे ड्राय डॅन्ड्रफ आहे त्याचे व्हाईट फ्लेक्स निघतात म्हणजे ते हेअरमध्ये आपण सहजरित्या वरती आलेलं पाहू शकतो. आता याच्यामुळे काय होतं की डॅन्ड्रफ झाल्यामुळे हेडमध्ये किंवा स्काल्पमध्ये इचिंगचं प्रमाण वाढतं आणि रेडनेस वाढतो आणि स्क्रॅचिंग केल्यामुळे हेअरफॉलचं प्रमाणसुद्धा याच्यामुळे वाढू शकतं. नेक्स्ट कॉमन प्रॉब्लेम आहे इन्क्रीज हेअरफॉल. आता कॉमन जो प्रॉब्लेम आहे विंटर सीझनमध्ये सगळ्या स्त्रियांना हा असतो तो म्हणजे हेअरफॉलचा. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, हेअर ड्राय झालेले असतात, रफ झालेले असतात, डॅन्ड्रफ झालेला असतो आणि याचा पूर्ण परिणाम त्या हेअरच्या रूटवरती होत असतो आणि रूट हे वीक होतात आणि त्याचा परिणाम तुटण्यामध्ये होतो. म्हणजे हेअर ब्रेकेज होण्याची शक्यता हे वाढत असते आणि ड्रायनेसमुळे काय होतं ज्यावेळेला कोम्बिंग करतो त्यावेळेला ते हेअर पूर्ण मुळापासून किंवा अर्धवट तुटले जातात कारण ते पूर्णपणे वीक झालेले असतात.
आणि किंवा काही काही वेळेला असं होतं की वीक झालेला सीझनल शेडिंगसुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणजे हेअर जे जुने हेअर आहेत ते रिमूव्ह होतात किंवा निघून जातात, हेअरफॉल होतो आणि त्या जागेवरती नवीन हेअर जागा घेत असतो त्या हेअरची. त्यालाच आपण सीझनल हेअर शेडिंग असं म्हणतो. नेक्स्ट आहे फ्रीझी अँड अनमॅनेजेबल हेअर. हा सुद्धा प्रॉब्लेम प्रत्येक हेअरवरती होतोच. आता याचं कारण काय आहे किंवा आयडेंटिफाय आपण कसं करायचं की हे हेअर फ्रीझी आहेत आणि अनमॅनेजेबल आहे. तर याच्यामध्ये लॅक ऑफ हायड्रेशन झालेलं असतं हेअरमध्ये, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि स्टाईल करण्यासाठी असे हेअर एकदम डिफिकल्ट असतात. म्हणजे अशा हेअरवरती तुम्ही कुठलीही स्टाईल करू शकत नाही आणि मॉइश्चरचं, हायड्रेशनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या केसांमध्ये फ्रीझीनेस हे वाढलेलं असतं. नेक्स्ट आहे प्रोफेशनल विंटर हेअर केअर रुटीन. आता या हेअर केअर रुटीनमध्ये काही महत्त्वाचे रुटीन आहेत ते ह्या विंटर सीझनमध्ये फॉलो करणं गरजेचं असतं. सलून लेवलला किंवा होम केअरमध्ये सुद्धा या गोष्टी करणं अत्यंत गरजेचे असतात. तर पहिलं होम केअर किंवा हेअर केअर रुटीन जे आहे ते आपण पाहणार आहोत ते म्हणजे ऑइल मसाज. आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट असं हे रुटीन तुम्हाला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला फरक जाणवणार आहे. तर ऑइल मसाज हे आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला करणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी लागणारे जे ऑइल आहेत ते म्हणजे कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता. या कोकोनट ऑइलमधून डीप नरिशमेंट केसांना मिळतं. आल्मंड ऑइलचा यूज करू शकता. यामधून विटामिन ई केसांना मिळतं. ऑलिव्ह ऑइल आहे, यामुळे ड्राय झालेले हेअर रिपेअर होण्यास मदत मिळते. कॅस्टर ऑइल आहे आणि प्लस त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल जर मिक्स केलं आणि ते हेअरवर किंवा हेड मसाज करताना यूज केलं तर हेअरफॉल यामुळे कंट्रोल होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेला हेअर वरती आपण किंवा हेडवरती ऑइल मसाज करतो त्यावेळेला ते ऑइल वॉर्म असणं म्हणजे थोडंसं कोमट असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते जास्त चांगल्या पद्धतीने त्या स्काल्पमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी मदत मिळते. आणि बेनिफिट म्हणाल तर या सगळ्या हेड मसाजचा किंवा ऑइलच्या मसाजचा मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं स्काल्पचं आणि ड्रायनेस कमी होतो, डॅन्ड्रफ यामुळे कमी होतो आणि जे रूट असतात हेअरचे ते त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येते. दुसरी हेअर केअर चं रुटीन जे आहे ते म्हणजे करेक्ट हेअर वॉश मेथड. आता कॉमन मिस्टेक इथे काय असते की विंटर सीझनमध्ये जास्त करून हॉट वॉटरचा यूज केला जातो हेअर वॉश करण्यासाठी आणि हे अत्यंत एक कॉमन मिस्टेक आहे. यामुळे काय होतं, हॉट वॉटरमुळे केसांमधील आणि स्काल्पमधील जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जातं आणि केस हे पूर्ण ड्राय होऊन जातात. पण करेक्ट मेथड काय आहे तर म्हणजे आठवड्यातून फक्त 2 टाईम्स तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे आणि थंड जास्त हॉट वॉटरचा वापर न करता ल्युकवॉर्म वॉटर जे आहे थोडंसं कोमट पाणी आहे जे त्याने हेअर वॉश करायचं आहे. त्याचबरोबर सल्फेट फ्री शॅम्पूचा यूज करायचा आहे हेअरवरती किंवा माइल्ड शॅम्पू आहे त्याने हेअर वॉश करायचे आहेत. आणि हेअर वॉश झाल्यानंतर कंपल्सरी कंडिशनर अप्लाय करायचं आहे हेअरवरती. कंडिशनर अप्लाय केल्यामुळे जे ओपन झालेले क्युटिकल आहे ते क्लोज होतात आणि त्यामुळे ते हेअर जे फ्रीझी होतात किंवा ड्राय होतात त्याचं प्रमाण कमी होतं. आणि अत्यंत महत्त्वाची ॲडवाईस ही आहे की अनेक वेळा क्लायंट हेअर वॉश करतात किंवा आपण घरी हेअर वॉश करतो परंतु कंडिशनर अप्लाय करत नाही. यामुळे ते क्युटिकल आहे तसेच ओपन राहतात आणि त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जात असतं. तर हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे ही ॲडवाईस की आफ्टर शॅम्पू तुम्हाला कंपल्सरी कंडिशनरचा यूज करायचा आहे इथे. नेक्स्ट हेअर केअरमध्ये तुम्हाला डीप कंडिशनिंग किंवा हेअर स्पा इथं करणं गरजेचं असतं ड्युरिंग विंटर सीझन. तर याच्यामध्ये हेअर स्पामध्ये काय असतं की सगळ्यात अगोदर स्टेप बाय स्टेप असतं. याच्यामध्ये ऑइलने मसाज केली जाते, 10-10 मिनिट्सपर्यंत स्टीम दिली जाते हेअरला. शॅम्पू करून त्यानंतर हेअर स्पाच्या क्रीम ॲप्लिकेशन केलं जातं. पुन्हा एक
सौम्य अशी एक हेड मसाज दिली जाते, स्टीम दिली जाते पुन्हा आणि त्यानंतर हेअर वॉश करून त्या डॅम म्हणजे वेट हेअरवरती सिरम अप्लाय केलं जातं. आता या हेअर स्पाचा काय फायदा आहे, तर रूटपासून ते शाफ्टपर्यंत पूर्ण या क्रीम आणि हेअर स्पाचा फायदा होत असतो. कारण याच्यामध्ये पूर्ण डीप कंडिशनिंग होत असतं हेअरचं. त्याच्यामुळे हेअर स्पा करणं हे अत्यंत गरजेचं आहे ड्युरिंग विंटर सीझन. आणि याचे बेनिफिट म्हणाल तर यामुळे मॉइश्चर रिस्टोर होतं केसांमध्ये. जो फ्रिझीनेस आलेला आहे केसांमध्ये तो रिड्यूस होतो, कमी होतो आणि याच्यामुळे एक शाईन आणि सॉफ्टनेस त्या केसांमध्ये ॲड होतो. म्हणजेच ओव्हरऑल केसांची जी हेल्थ आहे ही या डीप कंडिशनिंग किंवा हेअर स्पा जी ट्रीटमेंट आहे याद्वारे अशा पद्धतीचे जे डॅमेज झालेले हेअर आहे हे पूर्णपणे रिपेअर होतात.